श्रीराम. प्रपंचातली आसक्ती कशी कमी होईल? आज आमची स्थिती कशी झाली आहे पहा. प्रपंच आपल्याला सुटत नाही. भगवंताचं प्रेम आम्हाला पाहिजे. या प्रपंचावरचं प्रेम न सोडता आम्हाला भगवंताचं समाधान लाभावं अशी आमची इच्छा आहे. प्रपंचातलं आमचं हे प्रेम व्याभिचारी आहे. प्रेम ही अशीच वस्तू आहे की ती एका ठिकाणी ठेवता येईल. एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे आमचं प्रेम आम्हाला दोन ठिकाणी ठेवता येणार नाही. आमचं खरं सुख एका भगवंताजवळच आहे आणि ते मिळवण्यासाठी आम्ही प्रपंच सोडायला पाहिजे असं नाही. प्रपंचात आम्हाला वाटणारी आसक्ती ही मुख्यतः नाहीशी झाली पाहिजे. शास्त्रात सुद्धा हेच सांगितलंय. शास्त्र हे अनुभवाचं बनलेलं आहे. आमचा अनुभव आम्ही शास्त्राबरोबर पडताळून पाहत नाही. प्रपंचाची खरी किंमत आम्हाला कळल्याशिवाय त्याच्याबद्दल वाटणारी आमची आसक्ती कमी होणार नाही. आज प्रपंचात सुख नाही हे अनुभवाला येऊनही त्याची आसक्ती आम्हाला सुटत नाही. ही आसक्ती सुटायला काय मार्ग आहे तो आम्ही पाहणं अगदी जरूर आहे. प्रपंचाची आम्हाला किती गरज आहे? एखादा मनुष्य फिरायला जाताना हातात काठी घेतो. त्याला हातात काठी घेणं हे भूषण आहे असं कोणी म्हणत नाही. त्याप्रमाणे भगवंताकडे जायला प्रपंचाची आम्हाला आधारापुरतीच गरज आहे. हा प्रपंच करत असताना त्याची आसक्ती कमी होऊन भगवंताचं प्रेम येण्यासाठी शास्त्रांनी घालून दिलेली बंधनं आम्ही पाळली पाहिजेत आणि त्यासाठी आपले आचार विचार आणि उच्चार आम्ही सांभाळणं जरुरीचं आहे. आपण आपल्या संस्कारांप्रमाणे वागलो तर निवृत्तीमध्येच जाऊ, कारण आपली प्रवृत्ती ही सर्व निवृत्तीपरच आहे यात संशय नाही. आता यापुढे आपण रामाच्या नावाने प्रपंचाचा धंदा करूया, म्हणजे नफा तोटा त्याचाच होईल. प्रपंचात सदाचाराने वागावं. सदाचार हा मूळ पाया आहे. नीतिधर्मांचं आचरण असावं. नीतिधर्माची बंधनं ही आमचे विकार आवरण्यासाठीच आहेत. विचाराने अत्यंत पवित्र असावं. कोणाचा द्वेष मत्सर करू नये आणि दुसऱ्याचं अहित चिंतू नये. उच्चार तर फार सांभाळले पाहिजेत. नेहमी सगळ्यांशी गोड बोलावं. ज्या जिभेने आपण भगवंताचं नाम घेतो त्या जिभेने दुसऱ्याचं अंतःकरण कधीही दुखावणार नाही याची खबरदारी घ्यायची. अंतःकरण दुखवत असताना त्याच्या ठिकाणी वास करत असलेल्या भगवंताला आपण दुखवीत आहोत हे ध्यानात घ्या. श्रीराम.